दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात विनोदभाऊ भोसले यांचे आंदोलन। मुंबई। बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस्थळ चैत्यभूमीला खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर दादर रेल्वे स्टेशनचे नाव तात्काळ बदलून चैत्यभूमी स्टेशन करण्यात यावे अशी ठाम मागणी करत आज मुंबई आझाद मैदानात महाराष्ट्र राज्याचे लढवय्या नेते विनोदभाऊ भोसले यांनी जोरदार आंदोलन छेडले। हे आंदोलन केवळ नाव बदलण्याबद्दल नाही तर हे आंदोलन आहे बाबासाहेबांविषयी असलेली आपली कृतज्ञता आणि आपला स्वाभिमान दाखवण्याचं। विनोदभाऊ भोसले यांनी समाजाला एक आक्रमक आवाहन करताना स्पष्ट शब्दात सांगितले, जर आपण आज आपल्या हक्कांसाठी एकवटलो नाही तर इतिहास आपल्याला कधी माफ करणार नाही। बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, न्याय दिला, जगण्याची ओळख दिली। आता आपली जबाबदारी आहे त्यांची चैत्यभूमी हे स्थान जगभरात ओळखलं जावं, म्हणून दादर स्टेशनचं नाव बदलणं हा आपला हक्क आहे, भीक नाही। आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाचं लक्ष गेलं असून समाजात एकजूट निर्माण होते आहे। भोसले यांनी समाजाला पुढील हाक दिली आहे, हा लढा केवळ माझा नाही तर प्रत्येक अनुयायांचा आहे। आंदोलनाला हजेरी लावणे म्हणजे बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहणे होय। 21व्या शतकात असूनही आपण बाबासाहेबांचं देणं फेडलं पाहिजे, समाजाने उठून उभं राहिलं पाहिजे। आझाद मैदानात झालेल्या आंदोलनामुळे वातावरणात आक्रमक घोषणांनी गगनभेदी नारे घुमलेत। दादर स्टेशन नको, चैत्यभूमी स्टेशन हवं, जय भीम जय संविधान अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला। आज या आंदोलनातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की समाज एकत्र आला तर कोणताही अन्याय वा दुर्लक्ष सहन करणार नाही। दादर स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी आता केवळ मागणी राहिलेली नसून ती जन आंदोलनाची लाट बनली आहे। जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी, जय लहुजी। आपण जो लढा प्रामुख्याने पूर्वीपासून जो लढा जो आंबेडकरी चळवळ जो लढा लढत आहे, दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी करण्यात यावी ही मागणी आम्ही या ठिकाणी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी केलेली आहे। आणि जोपर्यंत दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी होणार नाही तोपर्यंत हा आंबेडकरी समाज हा गप्प बसणार नाही। जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी, जय लहुजी।